आई आप्पांना आज नाशिकला जायला निघायचं होतं. जाताना त्यांना दुपारसाठी लोणचं चपाती सोबत घेऊन जायचं होतं. आईंनी बनवलेल्या चपात्या मी बनवलेल्या चपात्यांपेक्षा जास्त मऊ असतात. त्याच्यामुळेच ना आईंनी सगळ्यांसाठी चपात्या बनवून घेतल्या आणि मी भाजीच्या तयारीला लागली. अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी ही फ्लावर बटाटा मिक्स भाजी, पण तितकीच चविष्ट. घाई गडबडीच्या टायमाला मी हिलाच निवडते. आजची भाजी तर टेस्टी होतीच, पण आईंनी बनवलेल्या चपात्या म्हणजे खाणाऱ्याने 2 घास जास्तच खावीत. भाजी चपाती झाल्यावर मी किचनमधलं काम आटपलं, भांडी घासून घेतली आणि चहा ठेवला. किचनचा ओटा स्वच्छ असल्यावर मला माझी कामं सुधारतात. पसारा असला की त्या पसाऱ्यात माझ्या डोक्यातली कामं पण हरवून बसतात. चहा पाणी झाला, थोड्या गप्पा झाल्या आणि आई आप्पांची निघायची वेळ झाली. पण गोलू JCB घेऊन आधीच तयार होता. पापा मला पण कपडे घाल, मी पण खाली येतो, असं तो त्याच्या पापाला सांगत होता. मग थोडं त्याला खाली फिरवून आणलं. आई आप्पांना टाटा बाय बाय केलं आणि घरी आली. घरी आल्यावर गोलूला थोडं गुंतवलं आणि घरातल्या उरलेल्या कामांना लागली. ती कामं आटपल्यावर निवांत बसून मी, दीदी आणि रियाने चहा चपाती खाऊन घेतली आणि त्याच्यानंतर ना दीदी आपल्या केकचं साहित्य बॅगमध्ये पॅक करून ठेवत होती आणि ह्या दोघांचा हा फुगा घेऊन अशी मस्ती चाललेली, जी काही तासांपुरतीच होती. कारण आज रात्री रिया पण गावाला जाणार होती. रात्री जेव्हा रियाला सोडायला काका जातोय हे गोलूला समजलं तेव्हा त्याची अशी रडारड चालू झाली. पण त्याला खाली चल असं म्हटल्याबरोबर अशा उड्या मारणं चालू झालं. चला तर मग आजपुरती